मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं, परंतु त्यांच्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आता उपोषण सोडलेलं आहे. दादा, कुठल्या मागण्या झालेल्या आहेत? आपण जरांगे पाटील यांच्याशी बोलणार आहोत की कुठल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. आपण जरांगे पाटील यांच्याशी बोलणार आहोत. दादा, कुठल्या मागण्या मान्य झाल्या आहेत? काय किती जरांगे पाटील आता सविस्तर बोलणार आहे. कुठल्या मागण्या मान्य झाल्या? नक्कीच जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू होते आणि इतर उपोषणाला आज काही असं यश आलेलं दिसतं. आपण त्यांच्यासोबत जरांगे पाटील उपोषण सोडलेलं आहे. दादा, कुठल्या मागण्या झाल्या थोडक्यात सांग. पहिली की शिंदे समिती त्यांनी बरखास्त केली होती. ती पुन्हा सुरू केली लगेचच्या लगेच. असं त्यांनी लेखी आणलंय, देतील. आम्ही घेतलं नाही आणखी, पण आम्ही मागं शब्दावर सुद्धा लेखी दिलं तरी बी लढावंच लागतं आणि तोंडी असलं तरी लढावंच लागतं. आम्हाला हाल माहिती. दुसरं, कक्ष सगळे स्थापन करतो म्हणलं कुणबी नोंदी देण्यासाठी. कारण शिंदे समिती जर काम करायला लागली तर खूप नोंदी सापडतील, माझ्या समाजाचं कल्याण होईल. त्यामुळे समितीनं सुद्धा नोंदी शोधणं लय गरजेचं होतं. आणि मराठ्यांनी सुद्धा सपोर्ट करा शिंदे समितीला, नोंदी शोधू लागा. मराठ्यांनी अभ्यासक असतील तर शिंदे समितीसमोर नोंदी द्या. दुसरं, सरसकट केशी मागं घ्यायचं ते घेतोच म्हणलेले. 3ही गॅजेट लागू करतो म्हणले, 3 पण. आणखीन एक राहिला मागणी की आता मी 4-5 मोगाशी सांगितल्या, त्यातली एक केसेसची, एक शिंदे समितीची, एक कक्ष स्थापनेची आणि केसेसच्या बद्दलची. आपण नवीन 2-3 वाढवल्यात. एसीबीसीचं आरक्षणाच्या बद्दलची वाढवलेली की ते मोरांना फीस 100% मागायला, ते मागून देऊ नका. EWS पुन्हा लागू करा आणि EWSमधून ज्यांनी ॲडमिशन घेतलेत त्यांना अडचणी आल्या नाही पाहिजेत, त्यांचे रिजेक्ट करू नका. त्यांनी ज्या विभागात ते पोरं गेलेत त्याबाबत, आणि बलिदान गेलेले मराठा आरक्षणासाठी जे कुटुंब आहेत त्यांचे सरकारी नोकऱ्या आणि निधी तातडीनं द्या. तर इथपर्यंत त्यांनी मान्य केलं. आता राहिली सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. महत्त्वाची मागणी सगळ्या सोयरीची आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही निवडणुकीच्या कालखंडात, त्यामधल्या काळात आम्हाला बघता नाही आलं, त्या हरकती आलेल्या आम्ही त्या बघतो. 1-2 महिन्याचा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, 1-2 महिने, 2-3 महिने घ्या, करा. जर तुम्ही नाही केलं तर आम्ही मुंबईला येऊन ते मागण्याची अंमलबजावणी घ्या ना. इथपर्यंत झालं. बस प्लीज, आता तोंड कोरडं पडतंय माझं. प्लीज, धन्यवाद. चला धन्यवाद. चलो धन्यवाद. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. त्यांच्या काही मागण्या झालेल्या आहेत, परंतु सगळ्या सोयरीची मागणी जी आहे त्यावर सरकार विचार करेल आशा जरांगे पाटलांना आहे. कॅमेरामन असगर अलीसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरविसारटी.